अमेरिकेचे दोन मोठे पेमेंट प्लॅटफॉर्म्स आहेत, त्यांची नावं तुम्हाला माहिती असतीलच. त्यांचं नाव आहे व्हिसा आणि मास्टरकार्ड. आता या दोघांचे देखील कार्ड्स तुमच्या खिशात देखील असतील आणि तुम्ही जर मागच्या काही वर्षांमध्ये जर ऑब्झर्व केला असेल तर यांचा वापर तुम्ही फार कमी केलाय. त्याचं कारण म्हणजे UPI. आणि मागच्या काही दिवसामध्ये या कंपन्या देखील डबघाईला आलेल्या आहेत आणि त्यासाठी अमेरिका त्रस्त आहे. कारण जेव्हा UPIचा जन्म झाला नव्हता त्यावेळेला आपण सर्रास आपलं डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड वापरायचो आणि ते जास्तीत जास्त वेळा व्हिसा आणि मास्टरकार्ड याचंच असायचं. हे वापरायचो, स्वाईप करायचो, त्यातून या कंपन्या पैसे मिळवायच्या. म्हणून या कंपन्या सध्या डबघाईला आल्यात, कारण भारतातली लोक सध्या UPI एवढ्या मोठ्या प्रमाणावर वापरतात की जवळजवळ 29.9 लाख कोटी रुपयांचे ट्रान्झॅक्शन्स फक्त मागच्या जुलै महिन्यात भारतीयांनी केलेले आहेत UPIचा वापर करून. आणि यामुळे झालंय असं की US ट्रेड रिप्रेझेंटेटिव्हचा एक रिपोर्ट आलाय 2026चा. त्यामध्ये त्यांनी UPI आणि रुपे कार्ड या दोघांना देखील दोषी ठरवले. कशासाठी? व्हिसा आणि मास्टर कार्डचा जो काय ऱ्हास व्हायला लागलाय किंवा जे काही नुकसान व्हायलंय त्याच्यासाठी. म्हणून या प्रकारचं एक प्रेशर भारतावरती आहे की भारतानं UPI आणि रुपे कार्ड्स हे जे फुकट वाटायचं चाललंय हे बंद करावं, ह्याच्यावरती काहीतरी चार्जेस लावावेत, म्हणजे जेणेकरून लोक परत एकदा कार्ड्स कडे वळतील. पण प्रत्यक्षात मग आता सरकारनं जे विधेयक आणले, हे विधेयक आणण्याचं हेच कारण आहे काय की नेमकी काय कारण आहेत? कारण निर्मला सीतारामन यांनी 4 ऑगस्टला एक विधेयक लोकसभेमध्ये आणलं. या विधेयकानुसार सरकारला आता मर्चंट डिस्काउंटिंग रेट म्हणजे MDR लावायचा अधिकार मिळणार आहे आणि UPI ट्रान्झॅक्शन्स वरती पैसे चार्ज केले जाऊ शकतात. मग हे पैसे चार्ज कुणाला केले जाऊ शकतात? तुम्हाला तुमच्या मित्राला पैसे पाठवायचे असतील तर मग चार्जेस लागतील काय? आणि त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही दुकानात जाऊन काय खरेदी करत असाल तर तुम्हाला किती चार्जेस लागतील? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं, याच्याशिवाय इतर काही गोष्टी सगळं समजून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. या 4 ऑगस्टला भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक विधेयक लोकसभेत मांडलं. त्याचं नाव आहे टॅक्सेशन अँड अदर लॉज 2026. या विधेयकाप्रमाणे सरकारला इथून पुढच्या भविष्यात सेक्शन 10 नुसार MDR मर्चंट डिस्काउंट रेट UPI ट्रान्झॅक्शन्स वरती लावता येणार आहे असा अधिकार त्यांना मिळालाय. म्हणजे हे विधेयक पास झालं म्हणजे डायरेक्ट MDR लावता येणार आहे असं नाही, तर लावता येण्याचा अधिकार मिळणार आहे. त्याच्यानंतर त्याचं नोटिफिकेशन निघेल आणि नोटिफिकेशन नंतर ते लावले जातील. आता MDR म्हणजे काय, मग त्याचा परिणाम काय होतोय ते मी पुढे सांगतो. पण तुम्हाला मग प्रश्न पडेल की सरकारला हे आता करायची गरज काय पडली? कारण UPI तर आपण खूप मोठ्या प्रमाणावर वापरतो. आपले दिवसात सर्रास किमान 10 ट्रान्झॅक्शन्स तरी प्रत्येकाचे UPI मध्ये होतील. काही लोकांचे कमी होत असतील पण एवढे ट्रान्झॅक्शन्स होतात आणि आपल्याला कॅशची सवय जवळजवळ मोडत चाललेली आहे UPI मुळे. त्यामुळे सरकारनं मग हे का आणलं हे समजून घ्यायचं असेल तर जानेवारी 2020ला झालं पाहिजे, जेव्हा कोविड यायचा होता त्याच्या थोडा अगोदर. त्यावेळेला सरकारनं नवीन काही नियम आणले आणि त्यांनी सांगितलं की कॅशचा जो वापर आहे आपल्या देशामध्ये, कारण नोटबंदी करून सुद्धा काय उपयोग झाला नव्हता, लोक कॅश वापरतच होती. म्हणून सरकारनं ठरवलं की कॅश कमी करायची असेल तर आपल्याला UPI सारख्या प्लॅटफॉर्मला थोडंसं बळ द्यायला लागेल. आणि म्हणून त्यांनी काही नियम केले ज्याप्रमाणे त्या मर्चंट डिस्काउंटिंग रेट जो काही चार्जेस वगैरे लागले असते ते सगळे चार्जेस वेव केले. म्हणजे लोकांना चार्जेस लागणार नाहीत, लोक फ्रीमध्ये UPI वापरू शकतील, अशा प्रकारचं ते प्लॅटफॉर्म तयार केला. मग तुम्हाला प्रश्न पडत असेल की तुम्ही पैसे पाठवता, समोरच्या माणसाला पैसे मिळतात, यामध्ये 2 लोक आली, याच्यामध्ये आल्या 2 बँका, आपली बँक, समोरच्याची बँक. याच्यामध्ये आणखी आलं नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, जे हे सगळं सेटलमेंट वगैरे करतात. याच्याशिवाय तुम्ही GPay वापरता, फोनपे वापरता, समोरच्या माणसाचं वेगळंच काहीतरी ॲप असतं. हे सगळे लोक याच्यामध्ये पार्टीज आहेत. मग हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर उभं कोणी केलं? या इन्फ्रास्ट्रक्चरचा काहीतरी खर्च येत असेल, मग तो खर्च सगळा बँका करतात काय? आपल्याकडच्या बँकांची अवस्था काय आहे तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे बँका सगळा खर्च करूच शकत नाहीत. मग यावेळेला सरकार पुढे येतं आणि सरकार प्रत्येक वर्षी UPI ट्रान्झॅक्शनसाठी बँकांना आणि जे कोण पार्टीज आहेत त्या सगळ्यांना याच्यामध्ये सबसिडी देतं. यावर्षी सरकारने यामध्ये 2000 करोडची सबसिडी दिलेली आहे. मागच्या वर्षी 1500 कोटी सबसिडी दिलेली होती. म्हणजे प्रत्येक वर्षी सरकार कितीतरी 1000 कोटी रुपये या ट्रान्झॅक्शनसाठी खर्च करतं, कारण लोकांना चार्जेस लागू नयेत. पण आता हे अशाच पद्धतीनं ओढत राहणं शक्य नाही, कारण यामध्ये बँकांना सुद्धा एक बाजूनं आपला खर्च उचलावा लागतोय. सरकार सगळीच्या सगळी सबसिडी देत नाही. सरकार म्हणते तुम्हाला देखील धंदा मिळतोय, बिझनेस मिळतोय म्हणून तुम्ही करताय, म्हणून बँका देखील थोडासा भाग उचलतात. पण आता बँकांना देखील एवढं सगळं सोसणं शक्य नाही. त्यामुळे सरकार हे नवीन विधेयक घेऊन आले, ज्यामुळे आता मर्चंट डिस्काउंटिंग रेट लावण्याचा अधिकार बँकांना मिळणार आहे. आता MDRचा थोडक्यात अर्थ समजून घ्यायचा तर मर्चंटला जे काही पैसे द्यावे लागतात त्याच्याकडे जी फॅसिलिटी
बँकांनी दिलेली आहे त्या फॅसिलिटीसाठी त्याला म्हणतात मर्चंट डिस्काउंटिंग रेट. उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या दुकानात गेला, त्या दुकानात स्वाईप करायचं कार्ड असेल, कार्ड स्वाईपिंगची मशीन असेल, त्या मशीनवरती तुम्ही जेव्हा कार्ड स्वाईप करता तेव्हा दुकानदार बरेच वेळा तुम्हाला असं सांगतो की ह्या मशीनवरती जर स्वाईप करणार असाल तर 2% चार्जेस लागतील. खरं तर त्यालाच म्हणतात MDR म्हणजे मर्चंट डिस्काउंटिंग रेट. त्या दुकानदाराला आपण हे सांगायचं असतं की MDR हा तू पे करायचा आहे, आपण पे करायचा नाही. प्रत्यक्षात तो त्यानंच पे करायचा असतो. तो का पे करायचा असतो? तर त्याला बिझनेस मिळण्यासाठी बँकांनी त्याच्यासाठी एक सोय करून दिलेली आहे. ती सोय म्हणजे ते स्वाईप मशीन दिलेलं आहे, ते सगळी फॅसिलिटी दिलेली आहे, त्याच्या मागचं इन्फ्रास्ट्रक्चर लावलेलं आहे. त्या माध्यमातून त्याला नवीन बिझनेस मिळतो. असे लोक सुद्धा त्याला मिळतात ज्यांच्याकडे कॅश नाही पण ते क्रेडिट कार्डनं पैसे देऊ शकतात, म्हणून त्याला बिझनेस मिळतो. म्हणून त्यानं 2% स्वतः बिअर करायचे असतात. पण आपल्याकडे दुकानदार काय करतात? दुकानात आपण गेलो की आपल्याला ते म्हणतात की 2% तुम्हाला वरनं द्यायला लागतील. 2% आपला द्यायचा प्रश्न नसतो. तुम्ही कधीही PNG मध्ये गेला किंवा डीमार्ट मध्ये गेला आणि एखाद्या मोठ्या कुठल्याही दुकानात गेला, तिथं जाऊन तुमचं जर क्रेडिट कार्ड तुम्ही मारला तर तिथला दुकानदार अशा प्रकारचा 2%चा आगाऊपणा करायला येत नाही. तो सरळ सांगतो ठीक आहे, जे काही बिल असेल ते तुम्ही पे करा आणि जा. त्याला देखील MDR लागत असतो, पण त्याला माहिती असतो की नियम काय आहे, त्यामुळे तो तिथं ग्राहकाबरोबर भांडत बसत नाही. मग UPI ट्रान्झॅक्शन्समध्ये MDR येणार. याचा अर्थ काय होणार? तर जेव्हा QR कोड तुम्हाला दुकानामध्ये लावलेला दिसेल त्याच्यावर तुम्ही पेमेंट करत असाल तर तुम्हाला दुकानदार सांगेल की याच्यावरती पेमेंट केलं तर याच्यावरती MDR लागेल म्हणजे मर्चंट डिस्काउंटिंग रेट लागेल. आता अर्थात याच्यावरती ठेवलेला जो रेट आहे तो खूप कमी आहे. म्हणजे सरकार असं प्लॅन करते की 0.30% किंवा 0.40% लावायचा. आता 0.30% जरी लावला तरी 1000 रुपयाला फक्त 3 रुपये लागणार आहेत. पण तेवढ्यासाठी देखील काही दुकानदार रडतील असं सांगता येत नाही. त्यामुळे आता यामध्ये एक गोष्ट आहे की MDR दुकानदाराला भरावं लागेल. पण आता यामध्ये जी बेसिक माहिती मिळते त्याच्यावरून असं कळतंय की जे 2000 रुपयापेक्षा खालचे ट्रान्झॅक्शन्स असतील, मग ते तुम्ही दुकानात करा किंवा एकमेकाला पैसे पाठवण्यासाठी करा, त्याच्यावरती कुठलाही MDR अशा प्रकारचा रेट लागणार नाही. त्यामुळे चार्जेस लागणार नाहीत. दुसरी एक गोष्ट तुमच्या मनातला प्रश्न असेल की तुम्ही जर तुमच्या मित्राला किंवा तुमच्या घरच्यांना पैसे पाठवत असाल UPIनं तर तुम्हाला पैसे लागतील काय, चार्जेस लागतील? तर नाही. याच्यामध्ये दोघांची देखील सेव्हिंग्ज अकाउंट असेल, त्यामुळे दोघांच्यापैकी कोणीही मर्चंट नसेल, त्यामुळे दोघांनाही चार्जेस लागणार नाहीत. मग तिसरी सिनारिओ येतो तो म्हणजे तुम्ही दुकानात जाता, दुकानदार असतो मर्चंट, आणि दुकानदारमध्ये देखील 2 प्रकारचे ट्रान्झॅक्शन्स होऊ शकतात. एखादा तुम्ही भाजीवाल्याकडे गेला किंवा छोट्या दुकानदाराकडे गेला तर त्याचं जे मर्चंट अकाउंट आहे ते सुद्धा त्याच्या स्वतःच्या सेव्हिंग अकाउंट असलेल्या नावानं आहे. बऱ्याच वेळा त्यांची स्वतःची नावं येतात. मग त्यावेळेला देखील लागण्याची शक्यता नाही. फक्त मोठ्या ट्रान्झॅक्शनसाठी जिथं त्यांचे करंट अकाउंट असतात, प्रॉपर त्यांनी मर्चंटचं काहीतरी त्याचं रजिस्ट्रेशन वगैरे केलं असेल, त्यासाठी हे सगळं लागू शकतं. आणि ते 2000 रुपयांच्या वर लागेल असं सध्या तरी समजतंय. अजून याच्याबद्दलचं नोटिफिकेशन RBIनं काढलेलं नाही, पण असं लागू शकतं. 2000 रुपयांच्या वर गेलं तर भविष्यात प्रॉब्लेम हा होऊ शकतो की जेव्हा तुम्ही मोठं ट्रान्झॅक्शन कराल, 20,000 50,000 असंच देखील आपण आजकाल UPI वापरतो, या वेळेला मात्र दुकानदार रडायला लागेल आणि तो म्हणेल की आम्हाला तुम्ही जर ऑनलाईन पेमेंट केलं तर त्याचे चार्जेस लागतात. आता ऑलरेडी बरेचसे दुकानदार, बरेचसे डॉक्टर्स आणि बरेचसे लोक यासाठी रडतच असतात की तुम्ही ऑनलाईन पेमेंट केलं तर आम्हाला GST लागतो म्हणून. आता त्या GST मध्ये भर पडणार ती MDRची. त्यामुळे विरोधकांचा याच्यावरचा आक्षेप हा आहे की सरकार जे बिअर करते आतापर्यंत ते कंटिन्यू ठेवा. लोकांच्या गळ्यात घालायचा प्रयत्न केला म्हणजे दुकानदाराच्या, तर दुकानदार ते आपल्या गळ्यातलं काढून गिरायकाच्या गळ्यावर घालणार आणि शेवटी त्याचा फटका या देशातले सामान्य लोकांनाच बसणार. डायरेक्टली सरकारचा उद्देश तो जरी नसला तरी आपल्या देशात ज्या प्रकारचे लोक राहतात त्यावरून हे नक्की आहे की याची कॉस्ट इन दी एंड जर कुणाला बिअर करायची असेल तर ती ग्राहकाला करावी लागेल. आता हे विधेयक लोकसभेमध्ये आवाजी मतदानानं पास झालंय, म्हणजे तिथं कोणतीही याच्यावरती चर्चा झाली नाही. आता ह्या राज्यसभेत जाईल, तिथं देखील 2 दिवसामध्ये पास होईल. त्यानंतर राष्ट्रपतींची सही झाली की नोटिफिकेशन निघेल आणि त्याच्यानंतर मग RBI कडे जाईल आणि RBI तो फायनल आकडा ठरवेल की किती रुपये चार्जेस घ्यायचे, कुणाकडून घ्यायचे, मग त्याच्यासाठी काय काय नियम लावायचे. ज्या वेळेला याचे फायनल नियम येतील त्यावेळेला देखील आम्ही याच्याबद्दलचा व्हिडिओ करून तुम्हाला कंप्लीट माहिती देऊ की नेमकं काय काय घडणार आहे. पण सध्या तरी तुम्ही एवढी तयारी ठेवा की मोठ्या ट्रान्झॅक्शनसाठी थोडीफार कॉस्ट आपल्याला बिअर करावी लागू शकते. कारण सरकारनं भलेही तसं डायरेक्ट लिहिलेलं नसलं तरी प्रॅक्टिकली जमिनीवरती दुकानात गेल्यानंतर काय होतं हे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.